नमस्कार, ब्युटीफुल हमेशा मराठी चॅनल मध्ये मी किरण तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला एका रात्रीमध्ये मुरुमांपासून तुम्ही कशी सुटका मिळवू शकता ते सांगणार आहे। तुम्हाला माहितच असेल की भरपूर कारणांमुळे मुरुम होतात। मुरुम म्हणजे पिंपल्स, आणि पिंपल्स होण्याचे कारण असतात जसं खूप जास्त तेलकट खाल्लं किंवा आपली स्किन तेलकट असेल किंवा हार्मोनल चेंजेस किंवा तुम्ही तुमच्या स्किनची स्वच्छता चांगल्याने करत नसाल तर ह्या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला पिंपल्स होतात। आणि ह्या पिंपल्सला तुम्ही रात्रभरात घालवू पण शकता। जर तुम्ही हे उपाय केले जे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर तुमचा भरपूर फायदा होऊ शकतो। तर चला बघूया कोणते आहेत ते उपाय। तर सगळ्यात पहिला उपाय आहे टूथपेस्ट। हो, जी टूथपेस्ट आपण दात घासण्यासाठी वापरतो त्या टूथपेस्टचा वापर तुम्हाला पिंपलवर लावण्यासाठी करायचा आहे। तुम्हाला सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं आहे की पांढऱ्या रंगाचा टूथपेस्ट घ्यायचा आहे। कोणत्याही रंगाचा टूथपेस्ट नका घेऊ, फक्त पांढऱ्या रंगाचा घ्या। आणि या टूथपेस्टची थोडीशी टूथपेस्ट आपल्या पिंपलवाले जागेवर लावून सोडा आणि रात्रभर असंच राहू द्या आणि सकाळी उठल्यावर चेहऱ्याला गुनगुन्या पाण्याने धुवून घ्या। असं जर तुम्ही केलं तर पहिल्याच रात्री तुम्ही बघणार आहात की मुरुम जे आहेत ते भरपूर कमी झालेले आहे। आणि जर तुम्ही या उपायाला 2-3 दिवस अजून रोज केलं तर पूर्णपणे तुमचे मुरुम चालले जातील। याच्यानंतर मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते। याच्यासाठी तुम्हाला हवा आहे टी ट्री ऑइल। टी ट्री ऑइल तुम्हाला ऑनलाइन खूपच सोप्या रीतीने भेटेल आणि हे 200-300 रुपयामध्ये आरामात भेटतं। आणि एवढंच नव्हे तर ह्याच्यामध्ये असतात अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज, ज्या काय करतात की तुमचे जे पिंपल्सचे बॅक्टेरिया असतात त्यांना घालवून लागतात आणि याच्यामुळे तुमची जी स्किन आहे ती चांगली होते आणि जे पण पिंपल आहेत ते चालले जातात। म्हणून तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी ह्या अँटीबॅक्टेरियल तेल म्हणजे टी ट्री ऑइलला थोडंसं कापसावर घ्यायचं आहे आणि त्या कापसाला आपल्या पिंपल्सवर लावून घ्यायचं आहे आणि बस तुम्हाला असं करायचं आहे। आणि तुम्ही बघाल की एका रात्रीमध्येच तुम्हाला खूप जास्त फरक दिसून येईल आणि दररोज असं केलं तर लवकरच सगळं क्लिअर होऊन जाईल। याच्यानंतर मी तुम्हाला तिसरा उपाय सांगते। याच्यासाठी तुम्हाला ग्लिसरीन आणि गुलाबजल हवा आहे। ह्या दोन्ही गोष्टींमध्ये अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात ज्याच्यामुळे तुमचे जे मुरुम आहेत ते चालले जातात। तर तुम्हाला करायचं काय आहे की या दोघांना घ्यायचंय, चांगल्याने मिक्स करायचंय आणि ह्या मिश्रणाला तुम्हाला आपल्या चेहऱ्यावर लावून झोपायचं आहे आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा चेहरा धुवून घ्यायचा आहे। याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे जे पण पिंपल्स आहेत ते चालले जातील एका रात्रीमध्येच। आणि नसतील जरी गेले किंवा कमी झाले असतील तर दररोज 2-3 दिवस करत लवकरच जातील। तर 3 ह्या उपायांनी तुम्ही एका रात्रीच्या आतमध्ये भरपूर जास्त प्रमाणात आपले जे पिंपल्स आहेत किंवा मुरुम आहेत त्यांना आरामात घालवू शकता। मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जर आज तुम्ही मला पहिल्यांदा बघत असाल तर सगळ्यात पहिले माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। मी तुम्हाला भेटणार अशा चांगल्याशा व्हिडिओ सोबत। तेव्हापर्यंत धन्यवाद।